हॅलो नमस्कार, मी ज्योती बरकडे आपल्या सर्वांचे माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आम्ही आलेलो आहोत आज औंधला। औंध म्हणजे हे पुण्यातील औंध नाही आहे, हे आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध हे गाव। तर औंधमध्ये आम्ही आलेलो आहोत येथील देवीच्या दर्शनासाठी। पहिल्यांदा आम्ही नंदीचं दर्शन घेतलं आणि मग मंदिरात गेलो। हे मंदिर आहे ते औंधच्या अंबाबाईचं मंदिर आहे आणि तुम्ही सभा मंडप बघू शकता इथला किती मोठा आहे तो। तर पहिल्यांदा आतमध्ये जाऊन आपण इथं देवीचं दर्शन घेऊया। औंध या गावाचं नाव औंध कसं पडलं तर येथील यमाई देवीनं औंधासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला होता आणि त्याच्या नावावरून ह्या गावाला औंध असं नाव पडलेलं आहे। आणि हा रथ बघू शकता तुम्ही, या रथाची मिरवणूक यात्रेच्या वेळेस करतात। तर इथली यात्रा पण असते 10 ते 12 दिवस असते। खूप छान इथली यात्रा असते, भरपूर मोठी पण असते। आणि या औंधच्या यात्रेला आम्ही लहानपणी आवर्जून यायचो, तेव्हा यात्रा म्हणजे खूप असं काहीतरी वेगळं आणि छान वाटायचं। यात्रेत छान छान खेळणी भेटायचं, त्याचबरोबर पाळण्यात बसायला भेटायचं। वर्षातून एकदाच आम्हाला खेळणी म्हणा, पाळण्यात बसणं हे यात्रेच्या वेळेस भेटायचं। त्याचबरोबर जिलेबी हे यात्रेतच भेटायची। अशी एरवी आम्ही जिलेबी कधी भेटत पण नव्हती आणि आम्ही आणत पण नव्हतो। त्याचबरोबर हा जो राजवाडा बघताय तो येथील पंतप्रतिनिधींचा आहे आणि हा भरपूर जुना आहे आणि इथं काहीतरी त्याचं काम चाललेलं होतं, त्यामुळे त्यांनी आतमध्ये नाही सोडलं। तर बघू शकता तुम्ही किती छान असा हा राजवाडा आहे। त्यानंतर मग आम्ही आलो मंदिरापासून जवळच असलेल्या तळ्याजवळ। तर हे जे तळ आहे, इथं देवीनं जेव्हा औंधासूर राक्षसाचा वध केला होता तेव्हा त्याचं रक्त तिच्या अंगाला लागलेलं होतं आणि ते धुण्यासाठी तिनं या तळ्यात आंघोळ केलेली होती असं म्हणतात। म्हणून जेव्हा त्वचेचे विकार वगैरे असतात तेव्हा या तळ्यात हातपाय धुतल्यानंतर किंवा मग इथं आंघोळ केल्यानंतर ते त्वचेचे विकार बरे होतात असं म्हटलं जातं इथं। त्यानंतर मग तळ्यापासून जवळच असलेल्या मोकाई देवीचं पण आम्ही दर्शन घेतलं आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही आतून कसं आहे ते। हा जो डोंगर दिसतोय आणि या डोंगरावर जे एक मंदिर दिसतंय ते आहे येथील यमाई देवीचं मंदिर। तर आपण आता तिकडे जाणार आहोत। डोंगरावर जाण्यासाठी हा रोड पण आहे आणि पलीकडच्या साईडनं पायऱ्या पण आहेत, त्या पायऱ्या पण आपण चढून वरती जाऊ शकतो। आपण वरती डोंगरावर पोहोचलेलो आहोत आणि आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमध्ये मी शूटिंग केलेलं नाही आहे। आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही देवीचं, किती छान आहे ते।
हा जो व्ह्यू आहे तो मंदिराच्या पुढच्या बाजूचा व्ह्यू आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या चारी बाजूने अशा बुरुज टाईप भिंती बांधून घेतलेल्या आहेत. हा समोरच्या साईडला पायरीचा रोड आहे आणि आपण जे गाडीवरून आलो ते पाठीमागच्या साईडला आहे. म्हणजे अशा प्रकारे या मंदिराच्या दोन्ही साईडलाही दरवाजे आहेत. या डोंगरावरच म्हणजे निम्मा डोंगर उतरून आल्यानंतर तिथे भवानी संग्रहालय आहे. या भवानी संग्रहालयामध्ये खूप छान छान असे पेंटिंग्स आहेत. जुन्या काळातले भरपूर पेंटिंग्स आहेत. त्याचबरोबर छान अशा मूर्त्या आहेत बघायला आणि संग्रहालय बघण्यासाठी पण तिकीट खूपच कमी आहे. त्यामुळे जे कोणी इथं औंधच्या यमाई डोंगरावर येतील त्यांनी हे संग्रहालय अवश्य बघून जावा. आतमधला परिसर बघू शकता तुम्ही किती छान आहे ते. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.